श्री गणेश दादा भनगे यांच्या माध्यमातून त्यांचा आम्ही आभार मानतो। त्याचबरोबर आम्हाला विशेष सहकार्य लाभलेला आहे धनश्री साडी कामोटे, नवी मुंबई आदरणीय श्री उत्तम शेठ चोरट, त्याचबरोबर बँक ऑफ बडोदा आदरणीय श्री अंकुश दादा चिकणे यांचंही विशेष सहकार्य लाभलेलं आहे। आलेल्या सर्व मान्यवरांचा आणि या स्पर्धेच्या दरम्यान आम्हाला ज्यांनी विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांचं पुनर्शकदा वाई तालुक्याची पहिली रबर बॉल प्रीमियर लीग आणि त्या प्रीमियर लीग मध्ये आम्ही सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। cricklive.in च्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग आमच्या समोर जॉईन झालेला आहे त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। संध्याकाळच्या सत्रामध्ये मैदानाच्या अवतीभोवती जे प्रेक्षक वर्ग या क्रिकेटचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे मात्र एक मोठी मॅच रंगलेली आहे। मॅच ऑन करा, पंचांना विनंती असेल की मॅच ऑन करा। पंचांचा ग्रीन सिग्नल आलेला आहे। मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे। विवाह 11 विरुद्ध मातोश्री 11 अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे। अस्तित्वाची लढाई असेल, जो जिंकेल तो मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करेल, परंतु जो संघ या मॅच मध्ये पराभूत होईल त्याला मात्र या प्रीमियर लीग मधून बाहेर जावं लागेल। म्हटल्यानंतर ही मॅच आहे करो या मरो अशी मॅच आहे। पहिलाच बॉल प्रमोद गायकवाड आणि पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पंच केला आहे। कव्हर रिजन मध्ये चेंडूला पाठवले, क्षेत्ररक्षक वेगाने येतील, बॉलची फेकी केली जाईल तोपर्यंत कॉलिंग केलं नव्हतं, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल। शरद कोंडाळकर यांनी स्वतःला थांबवलं आणि त्यानंतर जगन्नाथ मांढरे यांना देखील माघारी जाण्यासाठी भाग पाडलं। अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं, परंतु या वेळेला दोन्ही खेळाडूंचं मात्र कॉर्डिनेशन खूप चांगलं होतं। यावेळेला व्ही शेप मध्ये चेंडूला पाठवले, लॉंग ऑन रिझन मधून क्षेत्ररक्षक येतील, फेकी केली जाईल तोपर्यंत सिंगल धाव प्राप्त केली जाते। 2 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत 2 धावा धावफलकावरती लागलेले आहेत। प्रमोद गायकवाड एक नामांकित खेळाडू आहे आणि समोर वाई पश्चिम विभागातील यॉर्कर किंग म्हणून ज्याची ओळख आहे शरद कोंडाळकर यांच्या बॅट मधून आलाय। विराट कोहलीला देखील लाजवेल असा नेत्रदीपक दर्जेदार षटकार, अंगावरती येणारा, शरीरावरती संतुलन केलं, त्यानंतर बॅटचा चेहरा ओपन केला, बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेतला आणि पाठवून दिलं लॉंग ऑफ रिजन सीमारेषेच्या बाहेर। 6 धावांसाठी आलाय शरद कोंडाळकर यांच्या बॅट मधून लांबलचक षटकार। 8 धावा धावफलकावरती आहेत। अशाच प्रकारची बॅटिंग करावी लागेल अस्तित्व निर्माण करायचं असेल तर। आणखीन एक चांगला स्ट्रोक, या वेळेला गॅप मधून चेंडूला फेकून दिलाय, सीमारेषेच्या बाहेर धावा मिळतील 4 रन्स। गॅप चांगला होता, थोडेसे बॅकफुटला गेले, स्वतः गिरकी घेते आणि बॉलला देखील फिरकावून दिला। वाईड स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी। जखमेवरती मीठ सोडणारा हा चौकार होता। एक षटकार आला, त्यानंतर चौकार आलाय। शरद कोंडाळकर यांची बॅट महत्वाच्या मॅच मध्ये तळपले। आणखीन एक त्याच रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक गवतातून मार्ग काढतात। 1 धाव कंप्लीट, दुसरीची जोखीम आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत। गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। दोन्ही खेळाडूंचे संतुलन खूप चांगलं आहे आणि कोऑर्डिनेशन पण खूप चांगलं आहे। खरं तर ताळमेळ खूप चांगला आहे, कॉलिंग टायमिंग खूप चांगला आहे, जबरदस्त पाहायला मिळते। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 14 अंकावरती। हा बॉल सोडून दिलाय, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, वाईड +1 अशा 2 धावा धावफलकावरती। प्रमोद गायकवाड प्रारंभिक षटक मध्ये आलेले आहेत आणि आतापर्यंत त्यांनी ओसांडून धावा खर्च केलेले आहेत। धावांना कुठेतरी अंकुश लावावा लागेल, धावांना लगाम लावावा लागेल मी म्हणेन, कारण प्रारंभिक षटकामध्ये तुमच्यावरती विश्वास ठेवलाय म्हटल्यानंतर महत्वाचं षटक असतं। बॅकफुटला गेल्यानंतर पंच चांगला आहे, परंतु फटका फसलाय। क्षेत्ररक्षक पोहोचतील का? नाही पोहोचू शकणार। टप्पा पडल्यानंतर अंगाने मात्र या बॉलला अडवलेला आहे। आणखीन 2 धावा धावफलकावरती। शरद कोंडाळकर यांची या कुशल मॅच मध्ये कुशल बॅटिंग पाहायला मिळते। क्रिकेटचा खूप मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि आपल्या नावाला साजेशी खेळी करत असताना त्यांनी पहिली ओव्हर खेळून काढलेली आहे। तब्बल पहिल्या षटका अंती धावफलकावरती धावा आहेत 18 धावा। ही सरासरी आहे ना ती खूप चांगली आहे। 1 शॉर्ट धाव आहे का? यस, पंचांनी 1 शॉर्ट धाव घोषित केलेली आहे, म्हटल्यानंतर 1 धाव मायनस करूया आणि त्यानंतर 17 धावा धावफलकावरती लगवलेले आहेत। 17 धावा पहिल्या षटकामध्ये, ही सरासरी खूप चांगली आहे। या सरासरीने खेळले तर नक्कीच 60 धावांचा टप्पा ओलांडू शकतात। ओव्हर क्रमांक 2 मध्ये विक्रम आलेले आहेत। पहिलाच बॉल
हो हा बॉल सोडून दिलाय, परंतु टप्पा लाईन लेंथ सर्व काही जुळून आलं. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा आतमध्ये टर्न झाला, फलंदाजाला फसवलं गेलं आणि पूर्णपणे फलंदाजाला बीट करून चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवला आलेला आहे तो डॉट बॉल. हो यावेळेला वेट आणि वॉचची भूमिका, आडव्या बॅटने या बॉलला फेकून दिलाय. एक हात मदतीचा जगन्नाथ मांढरे यांच्या बॅट मधून आलाय. लाजवाब स्ट्रोक, 6 धावांसाठी षटकार. काय फटका सजवलाय. वेट आणि वॉचची भूमिका घेतली, त्यानंतर स्वतःवरती विश्वास निर्माण केला. आडव्या बॅटने डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या बाहेर बॉलला फेकून दिलं. 6 धावांसाठी जगन्नाथ मांढरे यांच्या बॅट मधून एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. ताकदीचा वापर कमी होता, परंतु युक्तीच्या जोरावरती या बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. असं म्हटलं जातं ना, ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, आणि तशाच प्रकारचा हा फटका जगन्नाथ मांढरे यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. हो हा बॉल सोडून दिलाय. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, अतिरिक्त धावपलकावरती जोडली जाते. खर तर विक्रम यांच्याकडे वेग चांगला आहे, परंतु दिशा खराब आहे. दिशा भरकटली जाते. संघाची दिशा ही संघाची, गोलंदाजाची दिशा ही संघाची दशा असते. हो इथे मात्र जोरकस बॅट फिरवली होती, परंतु कमी गतीने हा बॉल रिलीज केला. खरं तर या मैदानावरती सकाळपासून आपण पाहिलं, कमी गतीचे बॉल आहेत ना, ते प्रभावित करताना पाहायला मिळत आहेत. वेगवान बॉलवरती फलंदाज अक्षरशः तुटून पडतायत, परंतु कमी गतीचे बॉल खेळताना थोडं त्यांना अडचणींना सामोरं जावं लागतंय. यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव पूर्ण वेगाने केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या इथे पूर्ण केलेले आहेत. चांगली पार्टनरशिप, चांगली साजेदारी, चांगली भागीदारी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जगन्नाथ मांढरे आहेत, सोमेश्वर गावचे आहेत, आणि दुसऱ्या बाजूला शरद कोंडाळकर रेणावळेचे आहेत. दोन्ही स्टार खेळाडू आहेत. आज खऱ्या अर्थाने वाई पश्चिम भागातील स्टार खेळाडू तुम्हाला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळालेत. हो इथे देखील कमी गतीने हा बॉल रिलीज केलाय. त्यानंतर थोडेसे फसले फलंदाज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु फेकी खराब. आणि फेकी खराब असताना मात्र दुजोरा मिळतोय, तो अर्थातच विवाह 11 या टीमला. एका धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये केले गेले. चोरटी धाव घेतली. चोरट्या धाव्या घ्याव्या लागणार आहेत, कारण एका धावेला खूप महत्व दिलं जातं क्रिकेटच्या पटलावरती. ओहो पुन्हा एकदा वेट आणि वॉचची भूमिका घेऊन बॉल खेचून मारायचा होता, परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. आलेला आहे तो डॉट बॉल. आणि यस इथं बॅटचा किनारा लागलाय की यस बॅटचा किनारा लागलेला आहे. पंचांनी आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवलाय की ही विकेट आहे आणि जगन्नाथ मांढरे यांना माघारी परतावं लागतंय. पहिला धक्का लागलेला आहे. शेवटच्या बॉलवरती विक्रम यांनी आपले इरादे स्पष्ट केले. त्यांनी शेवटच्या बॉलवरती जगन्नाथ मांढरे यांना माघारी पाठवण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाखेरीज धावपलकावरती धावा आहेत 28 धावा. जगन्नाथ यांनी देखील खूप चांगला खेळ साकारला मी म्हणेन. एक चांगली साथ दिली शरद कोंडाळकर यांना. परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत क्रमांक 3 वरती अभि चोरट यांची सकाळपासूनच बॅट बोलली नाहीये, परंतु महत्वाच्या मॅच मध्ये त्यांची बॅट बोलणं खूप गरजेचं आहे विवाह 11 टीम साठी. ओव्हर क्रमांक 3 मध्ये तन्मय आलेले आहेत. 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज अभि चोरट आलेले आहेत. नामांकित खेळाडू आहेत रेणावळे गावचे शरद कोंडाळकर. आशीचा किरण म्हणून ते उभे आहेत. ओहो फटका चांगला आहे, परंतु एलिव्हेशन कमी, टायमिंग प्रॉपर नाही. क्षेत्ररक्षकाने संपूर्ण शरीर झोकून दिलं, परंतु कॅच कॅरी करू शकले नाहीत. डाईव्ह त्यांनी खूप चांगली मारली, परंतु प्रयत्नांना आलं अपयश. इथे धाव मिळालेली आहेत त्या 2. कव्हर रिजन मध्ये अतिशय चांगली डाईव्ह मारली, संपूर्ण शरीर झोकून दिलं, परंतु हाताला चटका लागला बॉलचा आणि त्यानंतर झेल ड्रॉप झाला. एक जीवनदान. हा बॉल सोडून दिलाय, नजर रोखून ठेवली. ऑफसाइड ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांनी नकारात्मक चेंडू घोषित केलेले आहे. सिंगल धाव पलकावरती जोडली जाते. सिंगल अतिरिक्त धावा आहेत ना, त्या धावांचा बचाव मातोश्री 11 या टीमला करावा लागेल. खोलवा टप्प्याचा बॉल खोलात टाकला होता. व्ही शेप मध्ये चेंडूला पाठवलाय. 1 धाव वेगाने पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, हो दुसऱ्या धावेची जोखीम आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत.
जरी षटकार चौकार येत नसले ना तरी सिंगल डबेलने मात्र धावफलक पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न शरद कोंडाळकर करताना पाहायला मिळत आहे. त्यांना माहीत आहे मॅच किती महत्वाची आहे. संघाचे कॅप्टन आहेत, संघाचे नेते आहेत, जबाबदारी त्यांनी स्वीकारले. ओहो, हा बॉल सुरेख आहे परंतु दिशा पाहावी लागेल, दिशा खराब आहे. फ्रंट फुटला येऊन जोरकस बॅट फिरवली होती परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉलला घेऊ शकले नाहीत कारण हा बॉल होता खराब बॉल. सिंगल धावफलकावरती जोडली जाते. तन्मय पुन्हा एकदा तयार. आडव्या बॅटने खेचून मारलाय. एलिव्हेशन खूप चांगला आहे. ताकदीच्या जोरावरती या बॉलला फेकून दिलाय. डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आलाय. शरद कोंडाळकर यांच्या बॅट मधून आणखीन एक नेत्रदीपक षटकार. या मॅच मध्ये शरद कोंडाळकरने आपल्या खांद्यावरती संपूर्ण संघाची जबाबदारी स्वीकारली. जबाबदारीची अनेक उदाहरणं आहेत मित्रांनो. जबाबदारी कोणी लहानपणापासून स्वीकारतं तर कोणी 40 ओलांडून गेलं तरी जबाबदारी स्वीकारत नाही. जो लहानपणापासून जबाबदारी स्वीकारतो ना तो चुकतो परंतु घडत असतो. हो, आणखीन एक सुरेख बॉल परंतु दिशा खराब आहे. आणखीन एक वाईड बॉल आलेला आहे आणि जो 40 ओलांडून गेलेला माणूस जबाबदारी स्वीकारत नाही ना त्याच्यावरती कधी नाही कधीतरी संकट येतं आणि संकट आल्यानंतर त्याला शरीरावरती संपूर्ण घाम आणि कमरेवरती हात ठेवावा लागतो. म्हणून जबाबदारी स्वीकारायची असते. प्रत्येकाला जबाबदारी आहे, ती जबाबदारी स्वीकारून खेळावं लागतं. याही बॉलला कडक शॉट परंतु क्षेत्ररक्षक आहेत. कडक शॉट होता मी म्हणेन परंतु एलिव्हेशन थोडंसं कमी पडलं आणि कॅच मात्र अफलातून पकडलाय. डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेया लगत आणि तिथे मात्र शरद कोंडाळकर यांचा घात झालेला आहे. शरद कोंडाळकर यांनी चांगली बॅटिंग केली. 24 धावांचं योगदान महत्वाच्या मॅच मध्ये त्यांनी दिलेले आहे. शरद कोंडाळकर यांची बॅटिंग आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खरं तर हा बॉल सीमारेषेच्या बाहेर जर पाहायला मिळाला असताना तर शॉट ऑफ द डे पाहायला नक्कीच मिळाला होता. शरीरावरचं संतुलन थोडंसं बिघडलं होतं परंतु त्याच कारणाने त्यांना टायमिंग साधता आलेलं नाही. या बॉलच्या पाठीमागे धावफलकावरती आतापर्यंत आहेत 41 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 24 धावांची एक तुफानी खेळी शरद कोंडाळकर यांनी साकारलेली आहे आणि डकआउट मध्ये त्यांचं स्वागत देखील केलं जात आहे टाळ्यांच्या गजरामध्ये. हो, फटका फसलाय. यष्टीरक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र आणखीन एका विकेटचं पतन. जसे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले जयेश तसे ते मात्र माघारी आलेले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. शरीरयष्टी खूप चांगली आहे, फिटनेस खूप चांगला आहे त्यांचा परंतु आज ताकदीच्या जोरावरती त्यांना बॅटिंग करावी लागेल. युक्तीचा देखील त्यांना वापर करावा लागेल. एका पाठोपाठ विकेट निघून चाललेत. शरद कोंडाळकर यांची जशी विकेट निघून गेली ना तसं धावफलकाला थोडासा लगाम लागलाय परंतु एखादा मोठा प्रहार पुन्हा एकदा बॅट्समनचा आत्मविश्वास वाढवू शकतो. आम्ही सातत्याने सांगत आलोय जीवनात कधीच हार मानू नका कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने अजूनपर्यंत रस्त्यामध्ये कोणालाही विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. म्हणून जीवनामध्ये कधीच हार मानायची नाहीये. संकटांवरती तुटून पडायचं आहे. डावकुरे हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नयन दाखल झालेत. हा बॉल सोडून दिलाय. अतिरिक्त उसळी घेणारा बॉल पंचांनी वाईड बॉल घोषित केलेला आहे. धावफलकावरती धावा आहेत 42 धावा. नयन यांच्याकडे नजरा सर्वांच्या लागलेल्या आहेत. डावकुरे हाताचे फलंदाज आहेत. प्रभावित करणार का प्रेक्षकांना? ओहो, स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टर्न झाला. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आहे. 3 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत 42 धावा. शेवटचं षटक आता प्रगतीपथावरती असेल परंतु त्यासाठी मातोश्री 11 टीम मीटिंग बोलवलेली आहे. टीम मीटिंग मध्ये चर्चा केली जाईल. या चर्चेमध्ये कोणाचं नाव पुढे येईल आणि कोणाच्या हातामध्ये बॉल सोपवला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण विवाह 11 टीमची मात्र मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आहे. अभि चोरट आणि नयन. अभि चोरट यांच्याकडे देखील सर्वांच्या नजरा असतील कारण कोंडावळे गावचा हा सितारा कोंडवली गावचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. कित्येक मॅचेस त्यांनी
आपल्या गावासाठी जिंकून दिलेले आहेत. कित्येक वेळा त्यांना मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समन हा पुरस्कार मिळालेला आहे. परंतु आज पुन्हा एकदा विवाह 11 टीमसाठी त्यांना अस्तित्वाची लढाई खेळायची आहे म्हणल्यानंतर संघर्ष हा करावाच लागणार आहे. संघर्ष देखील त्यांच्याच वाट्याला येतो ज्यांच्यामध्ये संघर्ष पेलण्याची ताकद असते. परंतु टीम मीटिंग बोलावली मातोश्री 11 या टीमने आणि टीम मीटिंग मध्ये नाव पुढे आलेलं आहे. अर्थातच गौरव यांचं नाव पुढे आलेलं आहे. आसरे गावचे खेळाडू आहेत. समोरच्या बाजूने कोंडवली गावचा सितारा अभि चोरट. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉलच्या पाठीमागे किती धावा येणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. यष्टीरक्षक अगदी क्लोज कीपिंग करतायत. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर उड्डाण, क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका. कॅच घेणं खूप गरजेचं होतं परंतु फलंदाज थोडेसे स्किड झाले त्यानंतर ते खाली बसले आणि फक्त एकच धाव मिळाली. आता नयन यांच्याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. गौरवने पहिला बॉल खूप चांगला रिलीज केला आहे. त्या बॉलच्या पाठीमागे मिळालेली आहे फक्त एकच धाव. 43 धावा धावफलकावरती. हो, खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल धाव आणखीन एक मिळेल. फेकी देखील अचूक आहे. अगदी पहा लॉंग ऑन रिजन मधून क्षेत्ररक्षकाने फेकी अक्षरशः नॉन स्ट्राईकला केली. सुरक्षित फेकी आपल्याला पाहायला मिळाली. यासाठी तुम्हाला सराव करावा लागतो आणि सराव आपल्याला पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. पंचांनी हात बाहेर काढलाय. नो बॉल प्लस 6 धावाच्या 7 धावा धावफलकावरती जोडूया. ना दसरा ना दिवाळी, विवाह 11 टीम साठी बोनस मिळतोय. फुलटॉसचा बॉल होता. पंचांनी हात बाहेर काढला आणि तदनंतर मात्र अभि चोरटच्या बॅट मधून आलाय संघर्षाचा षटकार. अर्धशतक झळकावलेला आहे विवाह 11 या टीमने. फ्रीडचा बॉल होता त्याला मात्र खेचून मारलाय क्षेत्ररक्षक. येथील 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. चांगला ताळमेळ आहे दोन्ही फलंदाजांकडे आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 53 या अंकावरती. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. हो, आणखीन एक तडाखा परंतु यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत. संतुलन बनवलं शरीरावरती आणि कॅच पकडलाय. विकास चिकणे यांनी अफलातून कॅच त्यांनी पकडला. शरीरावरचं नियंत्रण अप्रतिम पाहायला मिळालं. थोडेसे पुढे आले होते परंतु पुन्हा एकदा शरीरावरती संतुलन, नियंत्रण आणि कॅच पकडली आणि अभि चोरट यांना माघारी पाठवण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे गौरव यांनी. आणखीन एक झटका विवाह 11 या टीमला. संकटाच्या अंधारात मनोबलाचा दिवा नेहमी प्रज्वलित ठेवा आणि तेच काम मात्र गौरवने केलेले आहे. या अगोदर अभि चोरट यांनी षटकार ठोकला होता आणि तदनंतर मात्र गौरव यांना यश प्राप्त झालेलं आहे. अभि चोरट यांना त्यांनी माघारी पाठवलंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष दाखल झालेले आहेत. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 54 धावा. हो, इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे आणि डिक्लेअर झोन मध्ये निघून चाललाय. आयोजन समितीच्या माध्यमातून आमच्याकडे एक सूचना दिली जाते. जो याच्यामध्ये संघ जिंकेल तो मात्र चिंतामणी 11 संघासमोर सेमीफायनलचा सामना खेळेल आणि त्याच्यामध्ये जो जिंकेल तो मात्र सोयरा 11 संघासमोर फायनलची मॅच खेळेल. आयोजक समितीच्या माध्यमातून हा कॉल आमच्यापर्यंत आलेला आहे. म्हणल्यानंतर चिंतामणी 11 संघाला एक संधी जरूर आहे आणि ज्याच्यामध्ये हा संघ जिंकेल ही लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे त्याला देखील संधी आहे. अमित बॉन्ड यांना विनंती आहे की विकेट किपरच्या पाठीमागे जे बॉल गेलेले आहेत ते बॉल तुम्ही जमा करा, विनंती असेल.
पूर्वार्ध खेळ आपण पाहिला. पूर्वार्ध खेळामध्ये तब्बल प्रथमतः बॅटिंग करत असताना विवाह 11 या संघाने धावफलकावरती धावा लावलेल्या आहेत. 55 धावा आणि 56 धावांचं लक्ष आहे मातोश्री 11 या टीम समोर. दोन्ही संघांना एक एक संधी आहे. जो जिंकेल तो मात्र सेमीफायनल खेळ चिंतामणी 11 संघासमोर. म्हणल्यानंतर अजूनही काही संघांचा प्रवास या संपूर्ण स्पर्धेमध्ये चालू आहे. स्पर्धा तुम्ही पाहताय, स्पर्धा आहे हक्काची, स्पर्धा आहे वाई पश्चिम विभागाची. वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन आयोजित वाई तालुक्यातील पहिलीच रबर बॉल प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 1 चा थरार मान्सून ब्लास्ट आपण पाहताय. खरं तर पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आहे, परंतु आजच्या संपूर्ण दिवसामध्ये पाऊस पाहायला मिळालेला नाहीये. परंतु धावांचा आणि षटकारांचा पाऊस या मैदानावरती आपल्याला नक्की पाहायला मिळालेला आहे. पूर्वार्ध खेळामध्ये विवाह 11 या टीमने 55 धावा बनवल्यात. 56 धावांचं लक्ष आहे आणि 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी मातोश्री 11 संघ मात्र नक्कीच तयारीत असेल. परंतु मायक्रोफोनवरती आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया बदल आणि ऐकूया वॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र आमचे मार्गदर्शक संतोषजी देसाई सर यांच्या वाणीतून ऐकूया दुसऱ्या डावाची कहाणी. तुर्तास मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन आयोजित वाई तालुक्यातील मानाची सन्मानाची रबर बॉल प्रीमियर लीगची स्पर्धा. थँक्यू सो मच. चला विनंती आहे बॅट्समन आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. टीम मातोश्री 11 तुषार जांभळे सर यांचा आपण आवाज ऐकत होतो. सकाळपासून नॉनस्टॉप समालोचन त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे. वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन आपण पाहतोय पर्व क्रमांक 1 ची ही परभणी आहे. प्रथमच स्पर्धा रबर बॉल क्रिकेटची आपण पाहतोय. वाई प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेटची ही दैदिप्यमान स्पर्धा अंतिम चरणामध्ये स्पर्धा आली. काही मॅचेस फक्त या स्पर्धेच्या बाकी आहेत आणि विनंती करतो थोडीशी घाई करा, कारण यानंतर आपल्याला एक मॅच आहे, त्यानंतर मेगा फायनलकडे आपण वळणार आहोत. या दोन संघांमध्ये जो संघ जिंकेल तो चिंतामणी 11 या संघाबरोबर खेळेल. सेमी फायनलची लढत होईल ती, कारण कोणत्याही एका टीमने 3 विजय प्राप्त केले नाहीत. म्हणजे जर 2-2 झाले तर समान पॉईंट झाले तर तुम्हाला त्या ठिकाणी एक एक्स्ट्रा मॅच म्हणजे सेमी फायनल खेळावी लागेल आणि ती मॅच किती षटकांची असेल हेही आम्ही तुम्हाला लगेच सांगू, कारण नियमांमध्ये तसा आपण तो उल्लेख केलेला आहे आणि त्या नियमाप्रमाणे ती मॅच असेल. परंतु या मॅचमध्ये कोण जिंकेल कोण हरेल ही कहाणी महत्वाची असेल. गरम होते ना त्यामुळे लय पाणी वाटतं. छप्पन्न धावांचं टार्गेट आहे. प्रथमेश आलाय स्ट्राईक एंडला, पहिला बॉल खेळेल, परंतु शरद कुंडाळकर वाई एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये धाडताना तुम्हाला पाहायला मिळेल. वाई रबर बॉल प्रीमियर लीग ही प्रथम स्पर्धा होताना आपल्याला पाहायला मिळते. पर्व क्रमांक 1 हे दैदिप्यमान आयोजन तुम्ही पाहताय. यूट्यूबच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक आमच्या बरोबर जोडलेत. मग नवी मुंबई असेल, वाई तालुक्यातून असतील, सातारा जिल्ह्यात असतील, त्यांचंही स्वागत करूया. आणि हा पहिला बॉल, पहिल्या बॉल वरती काय फटका खेळलाय. सी कॉर्नरला एक मोठा धमाका मैदानाच्या आतमध्ये करत असताना बॅट्समन प्रथमेशनी ठोकलेला पहिल्या बॉल वरती एक गगनचुंबी षटकार साधावा. कमबॅक केलंय शरदनी, कारण दुसरा बॉल एक चांगला टप्प्यावरती चांगल्या दाटणीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. किंबहुना विचार केला ना आपण 56 धावा स्कोरबोर्डती करायच्या आहेत. 55 धावा आपण प्रथम बॅटिंग करताना टीम श्रेयांश 11 या संघाने केल्या होत्या. माफी असावी विवाह टीमने. वाईट बॉल आहे कारण अतिरिक्त उसळी प्राप्त करणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 9 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. माफी असावी 8 धावा स्कोरबोर्डती लागतायत. अब तक 56
56 धावा करायच्या आहेत. प्रमोद, हा बॉल हवेत खेळलाय, झेलची संधी असेल का नाही आहे. बॉल पाठीमागच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना एक सिंगल रन प्राप्त होईल, म्हणजेच धावा स्कोरबोर्डती लागतायत. 9-56 धावांचं टार्गेट टीम मातोश्री इथे आणि त्यांच्या विरोधामध्ये विवाह. ही क्वार्टर फायनलची लढत आहे. मी म्हणेन जो संघ जिंकेल तो मात्र सेमीफायनल मध्येच, म्हणजेच आणखी एक मॅच संधी असेल. टीम सोयरा 11 ही टीम अगदी फायनल मध्ये जाऊन बसले, वाट पाहते कोणता संघ आमच्या बरोबर येईल. बॅट स्विंग चांगली आहे. पुन्हा एकदा बॅटची एज पाठीमागच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल होतोय एका सिंगल रन साठी, म्हणजे 10 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 56 धावांचा पाठलाग करत असताना टीम मातोश्री 11 आपल्याला पाहायला मिळते. वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहताय. वाई तालुक्यातील पहिलीच स्पर्धा जी रबर बॉल क्रिकेटची आहे, जी रबर बॉल प्रीमियर लीग म्हणून या स्पर्धेची ओळख आपण पाहतोय. आज मात्र खऱ्या अर्थाने पावसाळी क्रिकेट, पाऊस बिलकुल नाहीये, परंतु रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. टप्पा अचूक होता. हा टप्पा जर आपण पाहिला, या बॉलवरती कोणता स्ट्रोक खेळू शकले नाही. बॉल पाठीमागच्या दिशेने गेलाय, म्हणजे सिंगल रन असेल. धावा मात्र 11 धावा स्कोरबोर्डती लागतात. मजा येईल या मॅच मध्ये, कारण 56 धावांचं टार्गेट मोठं आहे. तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. प्रथमेश आहेत, त्याचबरोबर प्रमोद आहेत बॅटिंग मध्ये, आणि आपला क्लास दाखवावा लागेल, कारण सामना इथे महत्वाचा आहे. नॉकआउट मॅच आहे. जो जिंकेल तो पुढे, हरल तो इथून त्यांचा प्रवास संपेल. शरद कुंडळकर निघालेत. ओ, हा बॉल अतिरिक्त उसळी घेणारा बॉल, पंचांनी सांगितलं नो बॉल आहे. त्याचबरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सापडला नाही. तो बॉल सरळ पाठीमागे चाललाय. तीन रन्स 13 धावा स्कोरबोर्डती लागताना आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे. 56 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये टीम मातोश्री 11ला. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहे, जेल पकडतील, परंतु फ्री हिटचा बॉल होता आणि रनआउटची संधी. विकेटचं पतन होईल. प्रथमेश ज्यांनी एक षटका ठोकला होता, त्यांची महत्वपूर्ण विकेट या फ्री हिट वरती, म्हणजे नो बॉल वरती विकेट्स मिळाले रनआउट स्वरूपामध्ये. 14 धावा स्कोरबोर्डती लागतायत. प्रथमेश पाठे मैदानाच्या बाहेर जाईल. कॅच एक चांगला पकडण्यात आला लॉंग ऑफला, जेथे आपण क्षेत्ररक्षक पाहिले आणि एक चांगला झेल टिपताना आपण पाहिले क्षेत्ररक्षकाला. 14 धावा. इथून पुढे 42 धावांची गरज आहे. 18 बॉल 42 धावा. कशा पद्धतीने केल्या जातील, कोण खेळेल, हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. मैदानाच्या आतमध्ये तन्मय दाखल होत आहेत. या खेळाडूने प्रभावित केलंय. या खेळाडूने टेनिस क्रिकेटमध्ये KKPL ही स्पर्धा गाजवली होती, जे मातोश्री 11 संघामध्ये त्याला खेळताना आपण पाहिलं. जी टीम आदरणीय जतीनदादा धनावडीची टीम, आणि त्या टीममध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केला होता. आता मात्र बॉलिंग मारुती जगन्नाथ आलेत. जगन्नाथ मांढरे पहिला बॉल हाताळण्यासाठी तयार होतील, परंतु त्याच ताटणीचा किंबहुना आपण जर पाहिलं प्रथमेशने षटकार खेळला, परंतु त्यांची विकेट प्राप्त झाले. तन्मय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय. 14 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. एक विकेटही त्या ठिकाणी मिळाले. जे छोटे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फिरतायत ना मित्रांनो, थोडंसं त्यांना बाहेर घ्या. लेग साईडला पंच करण्याचा प्रयत्न. हा वाईट बॉल आहे. पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल एक अतिरिक्त रन स्कोरबोर्डमध्ये जोडली जाईल. आदरणीय बापू पारडे यांच्या माध्यमातून आम्हाला महत्वपूर्ण सहकार्य लाभले, त्यांचंही मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर बँक ऑफ बडोदा अंकुजी चिकणे यांचंही महत्वाचं सहकार्य लाभले या स्पर्धेमध्ये. क्लीन बोल्ड केले जगन्नाथ मांढरे. क्या बात आहे, सुपर बॉल यार. तन्मयला परत पाठवलं. एक चांगला मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय. त्याचबरोबर आदरणीय सुनील मांढरे जे वेरुळीचे आहेत, त्यांच्या माध्यमातून महत्वाचं सहकार्य लाभले. त्याचबरोबर प्रमोद चिकणे यांचंही मी आभार मानेन, त्यांच्या माध्यमातून सहकार्य आम्हाला लाभले.
त्याचबरोबर नितीन सनस आसरे यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. आदरणीय सुनील बापू धोंडे यांच्या माध्यमातून सहकार्य लाभले. ज्ञानदेव शेठ सनस एन डी सनस यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य लाभले. त्याचबरोबर निलेश पोमन यांचंही आभार मानू मी, त्यांच्या माध्यमातून सहकार्य लाभले. अजित श्रींगवरी यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बहुमूल्य सहकार्य लाभले, जे खऱ्या अर्थाने वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनचे. त्याचबरोबर मारुती आखाडे यांचंही महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. विक्रमजी मांढरे असतील यांचंही महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. त्याचबरोबर विठ्ठल सनस यांनी एक मदतीचा हात नक्कीच या स्पर्धेला दिलाय. विश्वनाथ दानवले स्टार खेळाडू आहे, त्यांनी या स्पर्धेसाठी महत्त्वाचं सहकार्य केलंय. त्याचबरोबर अर्जुन नवगणे यांचंही महत्त्वाचं सहकार्य या ठिकाणी या स्पर्धेला लाभले. त्याचबरोबर किरण कासुर्डे यांचंही कौतुक करावं लागेल. गणेश अनपड असतील, या सर्वांनी या स्पर्धेला बहुमूल्य सहकार्य केल्यामुळे ही स्पर्धा सक्सेसफुल होते. आणि आल्या पावली पहिला षटकार ठोकलाय. बॅट्समन आहेत गौरव सनस, आसरे गावचे खेळाडू आहेत आणि त्यांनी मात्र आल्यानंतर एक जबरदस्त षटकार ठोकलाय. मॅच ऑन ठेवले, मॅच जिवंत ठेवणारा हा षटकार होता. धावा मात्र स्कोरबोर्डती लागतायत 21 धावा स्कोरबोर्डती लागतायत 21. जगन्नाथ मांढरे विकेट्स प्राप्त केली, परंतु षटकार आलाय. अनकेत टोला लेग साइडला, बॅट स्विंग चांगली, परंतु बॉल पाठीमागच्या दिशेने चाललाय, जिथे पाण्याची टँक आहे आणि त्याच्यावरती एक अतिशय चांगलं वाक्य लिहिलंय, पर्यावरण वाचवा, भविष्य घडवा. आणि ती काळाची गरज आहे. निसर्गाला वाचवा, झाडे लावा, झाडे वाढवा, नेहमी आम्ही सांगत असतो. आणि या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, क्रिकेट व्यतिरिक्त आपल्या जीवनाशी निगडीत आहेत. जगन्नाथ मांढरे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करताना आपण त्यांना पाहतोय. धावा मात्र स्कोरबोर्डती लागतात 22 धावा 22 रन्स. 56 धावांची मॅच आहे, आतापर्यंत 22 आल्यात. पुढचा बॉल, ओहो हा चांगला बॉल आहे. लोअर फुलटॉचा बॉल लेग साइडला फ्लिक केले, बॉलला सिंगल रन प्राप्त होताना पाहायला मिळेल. 23 धावा स्कोरबोर्डती लागतात 23 रन्स ऑन स्कोरबोर्ड. बॅटिंग करणारी टीम आहे मातोश्री 11, ज्यांना 56 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. वाई क्रीडा नगरीमध्ये आपण आहोत आज. वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही पर्व क्रमांक 1 ची स्पर्धा तुम्ही पाहताय. रबर बॉल प्रीमियर लीग 2024 पहिल्यांदाच आयोजन वाई तालुक्यात करण्यात आलंय. चार बॉल आतापर्यंत झालेत. हा फटका चांगला आहे, खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. लॉंगरला क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी येतील तोपर्यंत एक सिंगल रन प्राप्त होताना पाहायला मिळते. 24 धावा स्कोरबोर्डती लागतात. तिथून पुढे अजून जर आपण विचार केला तर 13 बॉल 32 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. प्रमोद यांना बॅटिंग करावी लागेल, त्यांच्याकडे मोठी स्ट्रोक आहेत. हा फटका चांगला आहे, आवाजही आमच्यापर्यंत बॅटचा आलाय. बॅट स्विंग चांगली राहिली. लॉंग ऑनला, वाईडिश लॉंग ऑनला अप्रतिम ठोकलेला हा प्रमोद यांच्या बॅटमधून आलेला सिक्सर, 6 धावा. षटकाराने थोडंसं काम कमी केलंय, म्हणजे जी धावसंख्या होती तिला गती दिली. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 30 धावा स्कोरबोर्डती लागतात, म्हणजे 26 धावांची गरज आहे इथून पुढे. 12 बॉल 26 धावा. छोटी मुलं जे मैदानाच्या आतमध्ये फिरतायत ना, त्यांना प्लीज विनंती आहे थोडंसं पाठी घ्या. चला मॅचला थोडीशी लगेच सुरुवात करा मित्रांनो. 5 वाजलेत, अजूनही आपल्याला एक एक्स्ट्रा मॅच आहे, त्यानंतर मेगा फायनल आहे. बक्षीस वितरण सोहळा या महत्वपूर्ण स्पर्धेचा राहील. मी विनंती करतो ऑफिशियल पंचांना जास्त वेळ देऊ नका, टीम मीटिंग घेऊ नका, थोडीशी घाई करा. त्याचबरोबर सतीश सनस यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. महादेव तुपी असतील, आदित्य चोरगे असतील जे अध्यक्ष आहेत, की आपण मुख्य व्यासपीठावरती या. संपूर्ण कमिटी आयोजन समिती आपल्याला सर्वांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या. यानंतर अंतिम
सेमीफायनलचा असेल आणि तदनंतर सामना मेगा फायनलचा असेल. 12 बॉल 26 धावांची गरज. कोणता संघ पुढे जाईल? टीम विवाह की टीम मातोश्री? विवाह टीम. शरद कुंडाळकर पाहताय तुम्ही एका साईडला, एका बाजूला प्रमोद आहेत. प्रमोदला बॅटिंग करावी लागेल एंड पर्यंत. हा सामना फिनिश करावा लागेल. इक्का दुक्का 6नी ही मॅच संपणार नाही, कारण 56 धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. आता मात्र बॉलिंग मार्गवरती तुम्ही पाहताय जयेश आलेत. यांच्याकडे क्वालिटी आहे बॉलिंगमध्ये, परंतु चांगले 6 बॉल हाताळावे लागतील. हा बॉल आपण जर पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेरून जातोय का पाहणं गरजेचं. वाईट बॉल आहे. शरद कुंडाळकर त्या ठिकाणी सांगतायत की हा वाईट नाहीये, परंतु पंचांचा निर्णय अंतिम राहील. बऱ्याचशा गोष्टी मैदानाच्या आतमध्ये घडतात. 25 धावांची गरज इथून पुढे. एक चांगलं षटक हाताळावं लागेल. गतीमध्ये परिवर्तन केलंय. पाठीमागच्या दिशेने हा बॉल पुन्हा चाललाय. गौरव आहे जिथे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात. गौरव सनस टीम आसरेचे हे खेळाडू आहेत. आज संधी मिळाले, संधीचं सोनं करावं लागेल. हा फटका खेचण्याचा प्रयत्न ऑन साईडला. टोला चांगला आहे, बॉल हवेमध्ये आहे. अभिसोरड बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत काय घडलंय? मैदानाच्या आतमध्ये पंचांचा निर्णय येणं बाकी असेल. एक सिंगल रन आहे आणि मला वाटते खुश असतील ज्या पद्धतीने विवाह टीमचा विचार केला तर सिंगलनी काही बिघडणार नाहीये. प्रेक्षक उत्सुक आहेत कोणता संघ जिंकणार या मॅच मध्ये. बॅटची कडा पाठीमागच्या दिशेने बॉल चालला म्हणजे एक सिंगल रन प्राप्त होईल. सिंगल पेक्षा काही मिळणार नाही. धावा मात्र स्कोरबोर्डती लागतायत. 34 धावा म्हणजे 22 धावांची गरज आहे. आणखी 3 बॉल जर चांगले टाकले ना तर या मॅच मध्ये टीम विवाह पुन्हा येताना पाहायला मिळेल. परंतु मातोश्री 11 संघ तुम्हाला आक्रमण करावं लागेल जर या सामन्यामध्ये तुम्हाला जिंकायचं असेल, विजय प्राप्त करायचा असेल. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक सिंगल रन मिळते. अगदी विकेटचं पतन होतं. हेड विकेट होते कारण ज्या पद्धतीने आपण पाहिले बॅकफुटला गेले, क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न, पाय स्टंप्सला लागला आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. जयेशने चांगली बॉलिंग केली यार, काय कमालीची बॉलिंग केली. रन्स दिले नाहीत या ठिकाणी. पंचांनी सांगितलं आउट आहे. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विक्रम मांढरे जे मांढरदेवी गावचे आहेत. आणि मांढरदेवी म्हटलं ना हे खऱ्या अर्थाने देवी प्रसिद्ध आहे, तीर्थक्षेत्र आहे. हे वाई तालुक्यामध्ये काळूबाईला अगदी नेहमी संपूर्ण जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रातून अनेक भाविक काळूबाईचं दर्शन करण्यासाठी येत असतात मांढरदेवीला. वाई तालुक्यातील हे तीर्थस्थान आहे. परंतु वाई तालुक्यातील तुम्ही टॉस्का बॉचच्या फ्लेक्सवरती जो बॅनर आहे त्या बॅनरवरती तुम्ही पाहताय जे मंदिर खऱ्या अर्थाने ढोल्या गणपती, महागणपती, नवसाला पावणारा गणपती आणि अनेक भाविक सातारा नव्हे महाराष्ट्रातून या मंदिरामध्ये जात असतात. धावा एकूण स्कोरबोर्डती लागतायत 34 धावा म्हणजे 8 बॉल 22 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. तर या गोष्टी वाई तालुक्यातील महत्वाच्या राहिल्यात. हलक्या हाताने टाकलेला बॉल, काय बॉलिंग केली यार. जयेशचं कौतुक करावं लागेल. मित्रांनो बॉलिंग आवडली असेल ना या खेळाडूसाठी जरा जोरदार टाळ्या द्या. अप्रतिम बॉलिंग केली यार आतापर्यंत त्याने. पुढचा बॉल मजा येईल या मॅच मध्ये. पहा काय बॉलिंग केली यार, जबरदस्त बॉलिंग केली. जकडून ठेवले, बांधून ठेवले बॅट्समनना. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे, स्टँड झाला. क्षेत्ररक्षक पोहोचतायत का पाहणं गरजेचं. 2 धावा दिल्यात. तिथे झेल होण्याची गरज होती, बॉल पर्यंत पोहोचण्याचं गरज होतं.
बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा बॉलपर्यंत मी कसा पोहोचेन हा प्रत्येक क्षेत्ररक्षकाने विचार केला पाहिजे. धावा स्कोरवरती 36 लागतात. 20 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 6 बॉल 20 धावा. टीम मातोश्री की विवाह थोडीशी घाई करा. फिल्डिंग टीम चिंतामणी चला या कॅप्टन. जो जिंकेल तो चिंतामणी टीम बरोबर खेळेल. आदित्य चोरगे आपण मुख्य व्यासपीठावरती या. महादेव तुपे या प्लीज. चला कमिटी मेंबर आणि सर्वांनी थोडं मुख्य व्यासपीठावरती या. थोडस व्यासपीठाची शोभा वाढवा मित्रांनो. काय फटका समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर खेळाडू आहे प्रमोद आणि यांच्या बॅट मधून आलेला हा लाजवाब स्ट्रोक. गाव आहे पसरणी. वा बाई वा. प्रमोद आहे तोपर्यंत मॅच मात्र जिवंत आहे. आता इथून पुढे 5 बॉल 14 धावांची गरज टीम मातोश्री 11 या संघाला. चिंतामणी 11 संघाने 2 सामने जिंकले परंतु त्यांना आता मात्र एक मॅच खेळावी लागेल. प्रमोद आणखी एक टोला. जबरदस्त स्ट्रोक आहे. इथे डायरेक्ट हिट करण्याची संधी होती आणि हा बॉल सटकलाय निघून गेलाय. भगवान ढवळे त्या ठिकाणी आहेत. ढुंडो ढुंडो रे मेरे साजना. बॉल काय सापडत नाही. 3 क्षेत्ररक्षकांच्या हातामधून निघालाय. कॅमेरामॅन तुम्ही पाहताय क्रिक लाईव्हचे तेही हसताना पाहायला मिळत आहेत. परंतु ज्या पद्धतीने स्पर्धा त्यांनी टेलिकास्ट केले त्यांचंही कौतुक करावं लागेल. आता इथून पुढे धावांची गरज असेल 12. 4 बॉल 12 म्हणजे 2 षटकार हवी आहेत. प्रमोद बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. प्रमोद मार रहा है. यस प्रमोद कडे ताकद आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटनी या बॉलला फ्लिक केलंय. अभि आहे त्या ठिकाणी झेल पकडलाय. अभि एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत. प्रमोद यांची महत्वाची विकेट प्राप्त करतायत. आता मात्र थोडंसं समीकरण अवघड होईल. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. हा बॉल बॅडमिंटन स्ट्रोक पाहायला मिळाला. अभि चोरटचं कौतुक करावं लागेल. सामन्यामध्ये रंगत आली होती. फटके अप्रतिम खेळत होते. प्रमोद विकेट प्राप्त केली. कॅमेरामॅन त्या ठिकाणी दाखवतात पहा. प्रमोद यांना नाराज आहेत. प्रमोद यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपले जात आहेत. त्यांना माहित आहे की ही मॅच थोडीशी मी अवघड केली. मी सांगितलं होतं की ही मॅच प्रमोद फिनिश करू शकतात परंतु नाहीये. नशिबाने साथ दिली नाही. अभिने तो चांगला झेल पकडला आणि प्रमोद मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहतोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मनोज आलेत. 3 बॉल आणि 12 धावांची गरज. जबरदस्त लढत पाहताय. कोणता संघ पुढे जाईल. ट्रॉफीज तुम्ही मुख्य व्यासपीठावरती पाहताय. या ट्रॉफीसाठी खेळ सुरू आहे. ओहो लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल रन प्राप्त होईल का पाहणं गरजेचं. पंचांचा निर्णय विकेटचं पतन होत आहे. क्या बात आहे. मुंबई पोलीस समितीवर त्या ठिकाणी आहेत आणि सगळे निर्णय ज्या पद्धतीने ड्युटीवरती असतात त्यावेळेस विचारपूर्वक घेतात. त्या पद्धतीनेच हाही निर्णय घेतला. थोडेसे काही सेकंद त्यांनी घेतले आणि नंतर अगदी बोट आकाशाकडे केलं. विकेटचं पतन. 2 बॉल 12 धावांची गरज असेल या सामन्यामध्ये. आय थिंक या स्पर्धेमध्ये मला वाटतं 2 बॉल 12 जगन्नाथनी मारलेत राईट आणि तो सामना जिंकून दिलाय. पहिली मॅच मध्ये म्हणजे पुन्हा एकदा ती पुनरावृत्ती होईल का हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. काय घडेल काय बिघडेल. 2 बॉल 12 धावांची गरज आणि ज्या वेळेस असं समीकरण येतं ना त्यावेळेस बॅट्समननी हे 2 षटकार टोकलेत. शरद कोंडाळकर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. आता मात्र स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय मनोज आहेत. सूरज आलेत नवीन बॅट्समन. कौतुक करावं लागेल. बॉलिंग मार्क वरती तुम्ही पाहताय किरण आहेत. महत्वाचा बॉल आहे. 2 बॉल 12 धावांची गरज. ओहो काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कडा. यस फलंदाज
फलंदाज पेंडिंग आहे निर्णय, नॉट आउट आहे. कारण ज्या पद्धतीने शरदने अपील केली होती आणि पंचांपर्यंत धावत गेले होते, अमित वरे थोडीशी घाबरल्यासारखे वाटले. कारण क्या बात आहे, या सर्व गोष्टी होताना पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल आहे, ऑफस्टंपवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे सामना जिंकलाय मित्रांनो विवाह 11. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. शरद आपण मुख्य व्यासपीठावरती या 3 षटकांची लढत असेल, सेमीफायनल असेल. जो जिंकेल तो पहिली स्पर्धा जी आहे वाई तालुक्याची रबर बॉल प्रीमियर लीगची